नमस्कार मित्रांनो, आज खूप IMP आपण टॉपिक पाहणार आहोत जे आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट शिवाय इंग्रजी विषयाला थोडंसं ब्रेक लागतो, कारण सब्जेक्ट कोणता आहे, कोणत्या प्रकारची वर्ब आपल्याला वापरायला पाहिजे यावर एरर बेसिसचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. तर संपूर्ण व्हिडिओ बघा, खूप महत्त्वपूर्ण टॉपिक आहे, कारण यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्याला प्रॉब्लेम येते. 4-5 प्रश्न TCS IBPS विचारतात स्पॉट द एररवर, त्याच्यानंतर फाइंड द एरर किंवा मग त्या वाक्य करेक्शन मध्ये. तर तुम्हाला हे वाक्य करेक्शन सुद्धा करता आलं पाहिजे, म्हणजे सेंटेन्स करेक्शन सुद्धा करता आलं पाहिजे. आजचा भाग आपला दुसरा असेल. ऑलरेडी एक लेक्चर आपण नियमासहित टाकलेला आहे. आजचा दुसरा भाग, राहिलेले जे 10 क्वेश्चन होते त्या भागातले ते आपण इथं पाहणार आहोत. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न असतील. टेट एक्झामसाठी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न, 5 ते 7 प्रश्न विचारले होते प्रत्येक वेळेस. वनरक्षक मध्ये 2 ते 3 प्रश्न येतात, तलाठीमध्ये 5 ते 7 प्रश्न येतात, त्यानंतर दारूबंदी पोलीसमध्ये 5 ते 7 प्रश्न पाहायला मिळतात, TET मध्ये बी 5 ते 7 प्रश्न सेंटेन्स करेक्शन किंवा मग अशा स्पॉट एरर मध्ये येतात. MPSC मध्ये तर बरेचसे प्रश्न येतात, सरळ सेवेमध्ये बी प्रश्न पाहायला मिळतात. आजचा भाग दुसरा आहे. TCS IBPS पॅटर्न असो किंवा MPSC पॅटर्न असो, त्यानुसार आपण हे संपूर्ण लेक्चर पाहणार आहोत. बघा, पहिलाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे. काय म्हटलेलं आहे बघा. नॉट ओनली द टीचर बट ऑल्सो द स्टुडंट्स, रिकामी जागा, एक्साइटेड अबाउट द फील्ड ट्रिप. बघा इथं ना तर शिक्षक तर स्टुडंट सुद्धा एक्साइटेड आहे त्या ट्रिपसाठी, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. बघा, नॉट ओनली टीचर, शिक्षकच नाही तर विद्यार्थी सुद्धा एक्साइटेड आहे, अशा पद्धतीनं आहे. मग बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे. इथं बघा काय म्हटलेलं आहे. येणारी क्रियापद कशी वापरायची, आपल्याला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणजे सब्जेक्ट नुसार आपल्याला क्रियापद वापरावी लागते. बघा, नॉट ओनली बट ऑल्सो, त्याच्यानंतर आयदर और नायदर नॉर. ओके, त्यानंतर नॉट बट ओनली ऑल्सो. आता हे जे आहे कंजंक्शन आहे, या कंजंक्शन मध्ये बघा सेकंड सब्जेक्ट नुसार आपल्याला वर्ब वापरायची आहे. सेकंड सब्जेक्ट नुसार काय वापरायची आहे, वर्ब वापरायची आहे. सेकंड सब्जेक्ट. मग इथं पहिला सब्जेक्ट कोणता, दुसरा सब्जेक्ट कोणता तुम्हाला कळायला पाहिजे. कंजंक्शनचं काम काय राहते, तर 2 शब्द, 2 वाक्य, 2 उपवाक्यांना जोडण्याचं काम राहते, 2 कर्त्यांना जोडण्याचं त्याचं काम राहत असते. बघा, मग हा पहिला कर्ता आहे आणि द स्टुडंट्स दुसरा कर्ता आहे. आपल्याला क्रियापद इथं वापरायची आहे या कर्त्यानुसार, सेकंड सब्जेक्ट नुसार. नॉट ओनली बट ऑल्सो जे वाक्य असतील, आयदर ऑर चे, नायदर नॉर चे, नॉट बट ओनली ऑल्सो, याच्या सेकंड सब्जेक्ट नुसार आपण इथं क्रियापद वापरायला पाहिजे. सेकंड सब्जेक्ट जे आहे अनेक वचनी आहे, म्हणून येणारी क्रियापद आपल्याला अनेक वचनी पाहिजे. तर इथं बघा, इज येणार नाही कारण हे एकवचनी क्रियापद आहे. वॉज येणार नाही, हे एकवचनी क्रियापद आहे. आर येते, बघा हे अनेक वचनी क्रियापद आहे. हॅज बी येणार नाही कारण ते एकवचनी क्रियापद आहे. तर इथं आपण काय म्हणणार, बघा, नॉट ओनली द टीचर बट ऑल्सो द स्टुडंट्स आर एक्साइटेड अबाउट दिस फील्ड ओके ट्रिप. अशा पद्धतीने आपण या पहिल्या प्रश्नाला सॉल्व्ह केलेला आहे. नियम तुम्ही लिहून घ्यायचे. प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे. विच ऑफ द फॉलोइंग अन एक्झाम्पल ऑफ द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय, मिश्र वाक्य. मिश्र वाक्य आपल्याला ओळखायचा, मिश्र वाक्य कोणतं आहे. तर बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, काय म्हटलेलं आहे, विच ऑफ द एक्झाम्पल ऑफ, काय म्हटलं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय, मिश्र वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. मिश्र वाक्य म्हणजे काय, ज्यामध्ये एक प्रधान वाक्य असते, प्रधान वाक्य प्लस गौण वाक्य ओके, याला आपण म्हणतो मिश्र वाक्य. याला काय म्हणतो, मिश्र वाक्य. आता बघा, प्रधान वाक्य म्हणजे मुख्य वाक्य जे वाक्याचा अर्थ पूर्ण करते. बघा, याला आपण कशाने जोडतो, तर इफने जोडतो. इफचे वाक्य राहतात, त्याच्यानंतर अनलेस, ओके, ऑल्दो चे वाक्य राहतात.
ऑल्दोचे वाक्य, इफ अनलेस ऑल्दो याचे वाक्य जे राहतात ते मिश्र वाक्य राहतात. बघा इथं ऑल्दोचं वाक्य कुठं आहे, तर ऑल्दोचं वाक्य इथं आहे. ऑल्दो इट वॉज रेनिंग वी वेंट फॉर अ वॉक. जर पाऊस आला तर आपण वॉकला जाऊ. ओके, अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. ओके, मग हे वाक्य तुम्हाला कळाले पाहिजे की हे कसे असतात, मिश्र वाक्य असतात, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असते. हे जे आहे तर हे कंजंक्शनवर विचारलेला आपल्याला प्रश्न आहे. समोरचा प्रश्न बघा, तिसऱ्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे बघा. शी रिकामी जागा हर वर्क बिफोर द गेस्ट अराइव्ड. बघा इथं बिफोर दिलेला आहे. बिफोर दिलेला असेल तर याच्या समोर जर रिकामी जागा असेल तर आपल्याला हॅड V3 पहिले पाहिजे. हॅड प्लस V3 पहिले पाहिजे. बघा बिफोरच्या पहिले हॅड V3 पाहिजे नाही. आफ्टर जर दिलं असतं तर हॅड V3 त्याच्यानंतर पाहिजे, हॅड V3 त्याच्यानंतर पाहिजे. मग आपल्याला बिफोर दिलेला आहे म्हणून आपल्याला बिफोर मध्ये हॅड V3 शोधायचा आहे. कुठं आहे हॅड V3, तर हॅज येणार नाही. ओके, हॅज येणार नाही. बघा हॅड V3 पाहिजे, फिनिश्ड येणार नाही. हॅड V3 कुठं आहे, ऑप्शन क्रमांक सी मध्ये हॅड V3 तुम्हाला पाहायला भेटलेला आहे. अशा पद्धतीनं बिफोरच्या पहिले नेहमी काय वापरत असतात, हॅड V3 वापरतात. आणि आफ्टरच्या नंतर काय वापरतात, तर हॅड V3 म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्स. ओके, याला आपण काय म्हणतो, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणत असतो. पास्ट परफेक्ट टेन्स आफ्टरच्या नंतर वापरतात, बिफोरच्या अगोदर. जसं की डॉक्टर येण्यापूर्वी तो वारला, आहे की नाही, किंवा मग डॉक्टर येण्याच्या अगोदरच तो वारला, अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. समजलं. बघा चौथा प्रश्न काय म्हटलेला आहे, इफ रिकामी जागा यू आय वुड एक्सेप्ट द ऑफर इमिडिएटली. जर मी तुझ्या जागेवर असतो तुम्ही ते ऑफर एक्सेप्ट केली असती लवकरच. बघा ज्या वेळेस इफने वाक्याची सुरुवात होते हे राहते कंडिशनल सेंटेन्स. कंडिशनल सेंटेन्सचे संपूर्ण नियम मी तुम्हाला शिकवलेले आहे युट्यूबवर. आत्ताच आपण लेक्चर अपलोड केलेलं आहे, ते लेक्चरही तुम्ही पाहून घ्या. सर्व नियम तुम्हाला या 2-4 दिवसात झालेले आहेत. हे वारंवार जर तुम्हाला येत असतील परीक्षेमध्ये तुम्हाला हे करणं खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणून तेही लेक्चर पाच ह्या लेक्चर झाल्याच्या बाद कंडिशनल सेंटेन्सचं. कंडिशनल सेंटेन्समध्ये आपण आय सोबत नेहमी वॉज वापरतो, हे लक्षात ठेवायचं. परंतु कंडिशनल सेंटेन्स आलं तर आपण आय सोबत वेअर वापरावं लागते. आपण एखादा इमॅजिन करतो त्यावेळेस आपण कंडिशनल सेंटेन्स मध्ये काय वापरतो, आय सोबत वेअर वापरतो. तर बघा वाजही वापरणार, ही जनरल कंडिशन मध्ये आपण वापरतो. परंतु ज्या वेळेस आपण इफने वाक्याची सुरुवात करत असतो म्हणजेच काय तर इमॅजिनेशन करत असतो त्यावेळेस आपल्याला आय सोबत वेअर वापरायचा आहे. इफ आय वेअर यू, जर मी तू असतो तर ती जॉब मी एक्सेप्ट केली असती. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर सहज सोडवता येते. पाचवा प्रश्न बघा, मेनी अ मॅन रिकामी जागा टेम्प्टेड बाय द गोल्ड. आता मेनी अ ची गोष्ट चालू आहे, भरपूर लोकात एकाची गोष्ट आहे. मेनी अ मॅन, मेनी सोबत आपण अ वापरला. जिथं अ ची गोष्ट होईल, जिथं एकाची गोष्ट होईल, येणारी क्रियापद नेहमी एकवचनी असायला पाहिजे. कोणती आहे मग एकवचनी क्रियापद, हॅव हे अनेकवचनी आहे, आर ही अनेकवचनी आहे, वेअर ही अनेकवचनी आहे. तर हॅज बीन टेम्प्टेड बाय गोल्ड अशा पद्धतीने आपण वापरू शकतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनल सबस्क्राईब करा, कारण आणखी बी प्रश्न आहेत ते तुम्ही पहा. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर वन विभागाची तुम्हाला तयारी करायची असेल, लेखी प्लस फिजिकलची बॅच तुम्हाला हवी असेल, वनरक्षक आणि वनसेवक पदाकरिता तुम्हाला तयारी करायची असेल, भरपूर जागा येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला जर लवकरात लवकर तयारी सुरू करायची असेल तर ही बॅच तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे. काय ऑफर ती जाणून घ्या. तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता आपण त्यामध्ये शिकणार आहोत. इंग्रजी व्याकरण एकदम सिंपल भाषेत आणि शब्दसंग्रह त्यासोबत शिकणार आहोत. मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह आपण शिकणार आहोत. त्यानंतर जीके आणि करंट अफेअर्स आपण त्याला म्हणजेच चालू घडामोडी म्हणत असतो, ते सुद्धा आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. बॅचची वैशिष्ट्य तुम्हाला काय पाहायला मिळतील बघा. परीक्षा पॅटर्ननुसार अभ्यासक्रम असेल, त्यानंतर बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण लेक्चर असतील. त्यानंतर बघा जर ऑनलाईन बॅच असेल तर तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज पाहायला भेटतील. म्हणजे बऱ्याचशा वेळेस तुम्ही पाहू शकता कोणताही क्लास, हे ऑनलाईन बॅचसाठी आहे. डेली डाऊट सेशन राहते, ऑनलाईन बॅच असो की ऑफलाईन बॅच.
PDF आणि नोट्स तुम्हाला मिळतील. याची जर PDF पाहिजे असेल तर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्या ऍप्लिकेशनमध्ये मी तुम्हाला PDF देईल किंवा मग तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता पटकन. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ऍप्लिकेशनची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथून तुम्ही ह्या PDF मिळवू शकता. या बॅचची व्हॅलिडिटी 6 महिने आहे. फी फक्त असेल 5,999, फक्त 6,000 रुपये. त्यामध्ये लेखी प्लस फिजिकलची संपूर्ण फी आमच्याकडे येईल. प्रथम 10 विद्यार्थ्यांनाच ही तुम्हाला ऑफर मिळणार आहे. म्हणून लवकरात लवकर तुम्हाला काय करायचं, ही बॅच घ्यायची आहे. चला, पोलीस भरतीची बॅच सुद्धा आपल्याजवळ आहे अवेलेबल, तेही घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 6 काय म्हटलेला आहे, आयदर माय फादर ऑर माय ब्रदर्स, रिकामी जागा कमिंग टू द बिल्डिंग. बघा, एक तर माझे फादर, आयदर आणि ऑर याने जोडा लागलो आपण 2 करते. हे पहिला करता माय फादर, दुसरा करता हे आहे माय ब्रदर. ओके, मग मी तुम्हाला सांगितलं आयदर ऑर आणि नायदर नॉर किंवा मग नॉट ओनली बट ऑल्सो. तर येणारे क्रियापद सेकंड सब्जेक्ट नुसार इथं वापरायला पाहिजे आपण. सेकंड सब्जेक्ट कसं आहे तर अनेक वचनी आहे. मग इथं आपल्याला अनेक वचनी क्रियापद चेक करायचे आहे. ही नाही आहे, ही नाही आहे, ही नाही आहे, सी आहे. तर सी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल आर कमिंग. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो. बघा, त्यानंतर 7वा प्रश्न काय म्हटलेला आहे, द फर्निचर इन दिस रूम, रिकामी जागा व्हेरी ओल्ड. या रूम मधील फर्निचर खूप जुनं आहे, अशा पद्धतीने आपण म्हटलेलं आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, फर्निचर हे कर्ता आहे. कर्त्यानुसार येणारी म्हणजे सब्जेक्टनुसार येणारी क्रियापद आपल्याला वापरावं लागते. फर्निचर कसं राहते तर मला एक सांगा, फर्निचर हा नेहमी एकवचनी नाव आहे. फर्निचर झालं, त्याच्यानंतर हे बघा फर्निचर, लगेज, त्याला आपण फर्निचर म्हणतो, लगेज म्हणतो. ओके, लगेज. त्यानंतर बघा अजून काय म्हणू शकतो आपण, जसं की आता मी म्हटलं नोटीस. नोटीस हा शब्द कशात येईल, किंवा मग इन्फॉर्मेशन घेतलं, इन्फॉर्मेशन हे एकवचनी नाव आहे. असे एकवचनी नाव आहे तर येणारी क्रियापद सुद्धा एकवचनी असायला पाहिजे. एकवचनी क्रियापद कुठं आहे, ही नाही, ही नाही, ही आहे. ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो. द फर्निचर इन दिस रूम इज व्हेरी ओल्ड. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो. प्रश्न क्रमांक 8 काय आहे बघा, तुम्हाला मी याच्यापूर्वी जे लेक्चर अपलोड झालेलं आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचं, त्याच्यामध्ये सर्व नियम तुम्हाला शिकवलेले आहेत. आता फक्त आपण राहिलेले जे शेवटचे 10 क्वेश्चन होते, वेळेअभावी आपण घेतले नव्हते, ते 10 क्वेश्चन घेणार आहोत. ओके, तर हे 10 क्वेश्चन तुम्ही कंप्लीट करा, नंतर त्या व्हिडिओला बघून घ्या, तुमचे नियम सर्व क्लिअर होतील. फिजिक्स, रिकामी जागा, माय फेवरेट सब्जेक्ट इन हाय स्कूल. म्हणजे फिजिक्स माझा हायस्कूलमध्ये फेवरेट सब्जेक्ट होता. आता बघा, तुम्हाला वाटते हे कर्ता आहे, यस लागलेला वाटते, तुम्ही तिथं वापरता आर वापरता किंवा वेअर वापरता किंवा हॅज बीन वापरतात. एक गोष्ट लक्षात घ्या, जे बी सब्जेक्ट असेल, मी तुम्हाला त्याच्यात एकदम शॉर्टकट सांगितलं, सब्जेक्ट म्हणून उपयोग होत असेल तर येणारी क्रियापद सिंग्युलर असली पाहिजे, म्हणजे एकवचनी असले पाहिजे. सिंग्युलर असली पाहिजे म्हणजे एकवचनी असली पाहिजे. आणि नॉन सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट म्हणून उपयोग होत नसेल तर येणारी क्रियापद प्लुरल असली पाहिजे, म्हणजेच अनेक वचनी असली पाहिजे, प्लुरल क्रियापद पाहिजे. जर सब्जेक्ट म्हणून उपयोग होत असेल, सब्जेक्ट म्हणून इथं उपयोग व्हायला लागला, डायरेक्टली लिहून आहे इथं सब्जेक्ट म्हणून, आपण इथं क्रियापद कशी वापरायला पाहिजे, एक वचनी वापरायला पाहिजे. हे अनेक वचनी आहे, ही अनेक वचनी आहे, ही अनेक वचनी आहे. ऑप्शन क्रमांक बी एक वचनी आहे. सहज या प्रश्नाला आपण सोडू शकतो. जास्त जरी इंग्रजी नाही आली तुम्हाला तरी तुम्ही फक्त नियम आणि कन्सेप्ट जर करून घेतले तर सहज या प्रश्नाला उत्तर सोडू शकतो. जर मी म्हटलं की माय इंग्लिश आर नॉट गुड, माझी इंग्लिश चांगली नाही, म्हणजे मला इंग्लिश चांगलं बोलता येत नाही, मी या भाषेबद्दल बोलायला लागलो. ही इथं भाषेबद्दल बोलायला लागलो म्हणून मी हे नॉन सब्जेक्ट म्हणून उपयोग करायला लागलो. नॉन सब्जेक्ट म्हणून उपयोग केला म्हणून इथं आपण आर वापरलेला आहे. जर सब्जेक्ट म्हणून वापर केला असता, जसं की इंग्लिश इज इझी सब्जेक्ट, is an easy subject, आता मी इथं सब्जेक्ट म्हणून त्याचा उपयोग केला म्हणून इज ॲन आपण वापरलेला आहे. समजलं? अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवलेला आहे. बघा, त्यानंतर 9वा प्रश्न काय म्हटलेला, वन ऑफ द बॉक्सेस
रिकामी जागा, मिसिंग फ्रॉम द वेअरहाऊस, काहीतरी बॉक्सेस जे आहे म्हणजेच वन ऑफ द कोणता तरी एक बॉक्स जे आहे म्हणजे काय आहे ते मिसिंग आहे. तर बघा वन ऑफ द चे वाक्य मी तुम्हाला सांगितलं होतं, ईच ऑफ द, वन ऑफ द, एव्हरी वन ऑफ द, एव्हरीबडी ऑफ द, अशा पद्धतीचे ऑफ द जे वाक्य आहे ऑफ द, तर येणारी नाव जे असते अनेक वचनी असते, अनेक वचनी नाम असते आणि येणारी क्रियापद एक वचनी असते, एक वचनी क्रियापद. जर तुम्ही ते लेक्चर पाहसाल त्यावेळेस तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये समजून जाईल हे नियम कसे आले, काय आले. ओके, मग हे जे आहेत कोणता प्रोनाउन आहे तर याला आपण म्हणतो इंडेफिनिट प्रोनाउन, इंडेफिनाइट प्रोनाउन. याला बघा वन किंवा बडी, बघा वन किंवा बडी, त्याच्यानंतर थिंग असेल, थिंग, याच्यानंतर ऑफ द असेल तर हा नियम लागू होते. जसं की एव्हरी वन ऑफ द, त्याच्यानंतर एनी वन ऑफ द, त्याच्यानंतर सम वन ऑफ द, एनीबडी ऑफ द, एव्हरीबडी ऑफ द, अशा पद्धतीने हे नियम त्याला लागू होते. हे डिटेलमध्ये आपण त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे, तेही लेक्चर बघून घ्या, सहज या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडू शकता. बघा वन ऑफ द ने वाक्याची सुरुवात व्हायला लागली. इथं येणार नाव अनेक वचनी पाहिजे, अनेक वचनी नाव आहे, परंतु येणारी क्रियापद आपल्याला इथं एक वचनी पाहिजे. एक वचनी पाहिजे तर कुठं एक वचनी आहे, हे एक वचनी नाही, एक वचनी नाही, हे एक वचनी आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सहज सोडू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. बघा काय म्हटलेला आहे, 10वा प्रश्न. हार्डली, रिकामी जागा, द स्टेशन व्हेन द ट्रेन स्टार्टेड मुव्हिंग. बघा काय म्हटलेलं आहे इथं, हार्डली. आता हार्डली वाक्याची सुरुवात ठरली. बघा हार्डली, रेअरली, बेअरली, त्याच्यानंतर हार्डली, त्याच्यानंतर काय म्हणतो अजून आपण त्याला, सेल्डम. याच्यामध्ये बघा हेल्पिंग वर्ब, नंतर सब्जेक्ट पाहिजे, नंतर मेन वर्ब पाहिजे. बघा याच्यात इन्व्हर्स करून लिहावं लागते. इकडं आपण पहिले हेल्पिंग वर्ब लिहिणार आणि त्याच्यानंतर आपण इकडं सब्जेक्ट लिहित असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, मग अशा याच्यात सब्जेक्टच्या पहिले हेल्पिंग वर्ब पाहिजे. मग हेल्पिंग वर्ब कुठं आहे सब्जेक्टच्या पहिले, बघा इथं दिसा लागली, बी ऑप्शन मध्ये दिसा लागली. इथं तर हेल्पिंग वर्बच नाही, इथं आहे परंतु नंतर आहे, सब्जेक्टच्या बाद हेल्पिंग वर्ब आहे म्हणून ही घेणार नाही. इथं आहे डीड, मग डीड घेऊ शकत नाही कारण आपण हार्डली हॅड, त्याच्यानंतर हार्डली हॅड वापरत असतो, हार्डली हॅड. अशा पद्धतीने ही वाक्यरचना राहते, आपल्याला बी ऑप्शन घ्यावं लागते, डी नाही घ्यावं लागत. समजलं, हार्डली हॅड द स्टेशन व्हेन द ट्रेन स्टार्टेड मुव्हिंग. अशा पद्धतीने या प्रश्नाला उत्तर सोडवलेलं आहे. आपण 10 प्रश्न पाहिलेले आहे. हे 10 प्रश्न आय होप की तुम्हाला आवडले असतील. याच्यावर आपण जे नियमानुसार पाहिलेलं आहे ते सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा पहिला भाग असेल, ते तुम्ही बघून घ्यायचा आहे. सोबतच तुम्हाला मी क्वेश्चन टॅगचे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत, तेही तुम्ही बघून घ्या. लेटेस्ट क्वेश्चन आहेत, खूप IMP क्वेश्चन आहेत. एवढे बी इंग्रजीचे क्वेश्चन आहेत ते तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण तिथं 25 ते 30 मार्क्स तुम्हाला विचारतात. पेपर वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये 30 मार्कासाठी राहते, कधी 25 मार्कासाठी राहते, तर ते तुम्ही करून घ्यायचं आहे. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.